धन्यवाद सर. गेली अनेक वर्ष शिक्षण तज्ञ, समाजसेवक, साहित्यिक, संशोधक, संघटक, मार्गदर्शक, संपादक अशा विविध भूमिकांमधून समाजाचं दुःख हलकं करणारे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे माननीय प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लोटे सर. मी माननीय आमदार डॉक्टर देवेंद्र कोरे साहेबांना विनंती करतो की माननीय लोटे सरांना स्वर्गीय सहकार मंत्री तात्यासाहेब कोरे जीवन गौरव पुरस्कार 2026 प्रदान करून सरांचा आणि सरांच्या कार्याचा कृपया गौरव करा. सर्वांनी कृपया उपस्थित उभं राहून टाळ्यांच्या गगनामध्ये लोटे सरांचे अभिनंदन करूया. शतकामधुनी असा सुहृदयी जन्माला येतो, मानवतेचा दूत निसागर करुणेचा होतो. मुठीत होते शून्य न करता खंत कधी त्याची, हलाहलाशी पचवुनी बनवी धार अमृताची. कर्तृत्वाने नेतृत्वाने दिशा नवी देतो. शतकामधुनी असा सुहृदयी जन्माला येतो, मानवतेचा दूत निसागर करुणेचा होतो. संस्कारांची खाण उजळितो भाग्यवंचितांचे, अश्रू टिपुनी करी उन्नयन आर्त शोषितांचे. विफल मनांचे विकल जनांचे हात हाती घेतो. शतकांमधुनी असा सुहृदयी जन्माला येतो. कैवारी सारथी विधाता दाता त्राता नाथ, सखा सोबती होऊन चेतवी चैतन्याची वात. अनाथ दुर्बल शापित हृदया संजीवनी देतो. शतकामधुनी असा सुहृदवी जन्माला येतो. नडलेल्यांचा होई सुकाणू, घडलेल्यांचे कौतुक करतो. दीन अभागी शुष्क जीवनी, सप्तरंग स्वप्नांचे भरतो. ओंजळीतले सारे संचित भरभरुनी देतो. शतकांमधुनी असा सुहृदयी जन्माला येतो. शतकामधुनी असा सुहृदयी जन्माला येतो, मानवतेचा दूत निसागर करुणेचा होतो. यानंतर आपण मनोगताकडे बोलूया. माननीय प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लोटे सर. जीवन त्यांचे अवघे आहे यश मानवाचे पराक्रमाचे, ज्याने आपल्या परिश्रमातून शिखर गाठले कर्तृत्वाचे. कृतज्ञतेतून ओठी येती सहजपणाने भावमनाचे. असे व्यक्तिमत्व लाभलेले आम्हास लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो. आदरणीय डॉक्टर लोटे सरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी कृपया या प्रसंगी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. सर्वांना माझा नमस्कार. आदरणीय तात्यासाहेब कोरे आणि विलासरावजी कोरे यांच्या स्मृतीस सुरुवातीलाच मी आपणा सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो. आजच्या समारंभाचे अध्यक्ष आणि वारणा समूहाचेही अध्यक्ष येथील आमदार डॉक्टर विनय कुमारजी कोरे, या समारंभाचे प्रमुख पाहुणे माझे सन्मित्र डॉक्टर BM हिरडेकर, व्यासपीठावर सत्कार्य संवर्धन मंडळाचे विश्वस्त श्री गुळवणी, विजय पाटील, सुनील कुलकर्णी आणि समोर मला माझे अनेक मित्र दिसत आहेत. अनेक वर्षांनी आप्पासाहेबांचं दर्शन झालं याचा मला मोठा आनंद वाटतो. ते अलीकडे भूमिगत झालेले दिसत आहेत मला. माझे आणखी मित्र GP माळी, डॉक्टर विश्वास सुतार, आमचे क्रिएटिव्हचे सगळे सदस्य आणि वारणा समूहातील वेगवेगळ्या संस्था संघटनांचे प्रतिनिधी आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रीण आणि ज्यांना आज पुरस्कार माझ्याबरोबर
देण्यात आला ते सर्व साहित्य. मित्रांनो, मी सुरुवातीलाच मला आदरणीय तात्यासाहेब कोरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार येथील सत्कार्य संवर्धन मंडळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगर या दोन्ही संस्थांच्या वतीने आणि वारणा समूहाच्या वतीने आपण मला दिला, याचा मला मोठा आनंद वाटतो. माणसाचं जीवन अशा छोट्या छोट्या समारंभातूनच खरं म्हणजे समृद्ध होत असतं. मला सांगायला मोठा आनंद वाटतो की आयुष्याचे 75 सूर्य डोक्यावर घेऊन जगत असताना तेवढे जीवन गौरव मिळावेत यापेक्षा आनंद आता कुठला असेल असे मी तुला सांगतो. माणसं जेव्हा भरभरून प्रेम करतात तेव्हा खरं म्हणजे प्रतिष्ठेचं कुबडपणी आलं. तशी माझी स्थिती मित्रांनो झालेली आहे. पण वारणा समूहाचा जीवन गौरव मिळणं म्हणजे यावर्षी 2 असे जीवन गौरव सहकार क्षेत्रातले मला मिळाले. एक आहे की महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली ते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या लोणी इथल्या म्हणजे प्रवरानगरचा असाच एक समारंभ ते दरवर्षी करतात आणि या वर्षीचा 1 लाखाचा जीवन गौरव त्यांनी मला दिलेला होता. त्याची पण आठवण या निमित्ताने मला होते आहे. असे समारंभ काय सांगतात तुम्हाला, तर ते तुम्हाला असं सांगत असतात की आपल्या आसपास जी उत्तुंग कार्य करणारी मंडळी आहेत त्यांच्याकडून पण बरंचसं वय झालं तरी शिकायचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपल्या आजच्या समारंभाचे अध्वर्यू डॉक्टर विनय कुमारजी कोरे आपल्यामध्ये आहे. मी परवा ज्योतिबा यात्रेचं चित्रांकन पाहत होतो तर इतर लोकप्रतिनिधी पाण्याचे टँकर आणतात, यांनी ताकाचे टँकर म्हणजे पाण्याची तहान आहे का ताकाची तहान आहे हे ज्याला ओळखतं तो खरा लोकप्रतिनिधी. त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो. इथे बऱ्याच वर्षांपूर्वी मी विशेषतः शोभाताई कोरेंच्या बरोबर अनेक वेळा आल्याचं मला आठवतं. इथल्या व्याख्यानमालेत मी आलेलो आहे. इथल्या सुनील मला मगाशी सांगत होता की इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका मेळाव्याला मी आलेलो होतो. आम्ही दत्तक पालकांचा मेळावा इथे घेतल्याची एक माझी आठवण आहे. शोभाताई कोरे कार्यरत असतानाच्या काळात अनाथ मुलं जी आम्ही परिसरात दत्तक द्यायचो त्यांचा एक मेळावा शोभाताईंनी आम्ही इथे घेतलेला होता. मी तुम्हाला सांगेन की या परिसरामध्ये आज आल्यानंतर मला कोणत्या गोष्टीची आठवण झाली तर ती 80-85च्या दशकामध्ये अनाथ मुलांना कोणी दत्तक घ्यायचं नाही म्हणून मी वेड्यासारखा मेगाफोन घेऊन प्रत्येक आठवड्या बाजारात जायचो आणि इथल्या वारणेच्या बाजारात पण मी पट्टण पारगाव कोरोलीच्या बाजारात मी आलेलो होतो आणि तिथे शोभाताई जात होते आणि त्यांनी ते ऐकलं आणि त्या उतरून मला भेटायला आल्या. ते मला आठवतं आणि म्हटलं की तुम्ही हे इतकं अभिनव असं काम करता तर किती मुलं दत्तक दिली, तर म्हटलं या परिसरात आम्ही 50 तरी मुलं दत्तक दिलेले. मग त्या सगळ्या पालकांना एकदा आमच्याकडे घेऊन या म्हणून मग आम्ही इथे घेऊन आलो होतो. हे मी तुम्हाला आज का सांगायला लागलोय की त्या आपल्यामध्ये नाही, पण एक माऊली तिच्या मायेचा पाझर म्हणजे कोरे परिवार हा केवळ सहकाराने मोठा झालेला परिवार नाही. माझी अशी धारणा आहे की त्यांच्यामध्ये लोकाश्रयी वृत्ती जी आहे किंवा लोकांच्या बद्दल सतत कणवेनं पाहायचं, त्यांचा विकास होईल अशी काळजी घ्यायची, असा एक संस्कार तात्यासाहेबांच्या पासून अगदी विनय कोरेंच्या पर्यंत या लोकांनी जपलेला आहे. मला आठवतं की इथे एक मतिमंदांची शाळा ते चालवत होते. त्याच्याशी माझा अनेक वर्षांचा संबंध आहे.
माझा एक विद्यार्थी मनोज शेट्टी तिथे काम करायचा आणि अनेक अनुदानाच्या वगैरे अडचणी यायच्या, तेव्हा पण मी यायचो आणि मदत करायचो असं मला आठवतं. त्यामुळे हा परिवार आणि हे क्षेत्र मला काही नवं नाही. मला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या पेक्षा हा साखर कारखाना वेगळा अशासाठी वाटतो की अनेक कारखाने खाजगी झाले, पण हा कोरा करकरीत कारखाना अजून तसाच कोरा आहे. म्हणजे त्यांचा सातबारा अजून कोऱ्यांच्याच नावावर आहे याचा मला आनंद आहे. तुम्ही मला जो जीवन गौरव दिलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. या निमित्त तुम्ही मला एक जाणीव दिली आणि जबाबदारी दिली, ती काय आहे असं जर तुम्ही मला विचाराल तर ती अशी आहे की इथून पुढचं उरलेलं आयुष्य तात्यासाहेब कोरे यांनी ज्या निरपेक्षपणे इथल्या बळीराजांची सेवा केली, त्या बळीराजांच्या अपत्यांना सुख मिळावं यासाठी भविष्य काळात मी काही करीन